भांडवल नेत्यांनी केलं आणि महापुरुषाचं भांडवल विचारवंतांनी केलं हो. काय देणं घेणं नाही, समाज खितपत पडला आम्हाला घेणं देणं नाही. या बहुजन महापुरुषाचं आमच्या सारख्या लोकांनी भांडवल केलं आणि आजही माझा समाज खितपत पडलाय. या समाजाला न्याय कोण देणार, या समाजाला मुक्त कोण करणार हो. महात्मा फुले काय म्हणाले, या देशाचा शेती करणारा शेतकरी या देशाचा मालक बनला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले शिक्षण वाघिणीचं दूध आहे. आम्ही महापुरुषाचा जय जयकार केला, त्या लोकांनी अभ्यास केला आणि 2500 कलेक्टर त्यांचे आहे. बाबासाहेब म्हणाले जा आणि घरावरल्या या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं. झालो आम्ही जमात, मिळाला आम्हाला न्याय. कुठेच आम्ही, आमची गिनती कुठे आहे. शेतकरी घे तो फाशी, शेतकरी घे तो फाशी, नेता आहे तुपाशी, नेता आहे तुपाशी. कोणी र कोणी र कोणी र कोणी र केलं तुमचं हाल. खोट बोलला राजाला माला, शाळेची पहिली मुख्याध्यापिका कोण? नवतीचं बघा सावित्री. एकदा टाळी द्या जोरदार. नवतीचा बघा सावित्री. नवतीचा बघा सावित्री, बघा सावित्री, बघा सावित्री, बघा सावित्री. मुळातच ती नव्हती भीती, मुळातच ती नव्हती भीती, मुळातच ती नव्हती भीती. तिच्यावर फुगली काळी कुत्री होती, तिच्यावर फुगली काळी कुत्री होती, तिच्यावर फुगली काळी कुत्री होती. समाजाने विरोध केला, समाजाने शेण फेकलं, पण नाही थांबली हो. जर त्या ठिकाणी सावित्रीबाई थांबली नसती ना, तर या जागेमध्ये एकही स्त्री थांबली नसती. ती डायरेक्ट शेणाच्या गावऱ्या हातीत बसली असती. म्हणून सावित्रीच्या नावानं माझ्या बहिणींनो जोरदार टाळ्या. हा विचार आहे, हा समतेचा आणि ममतेचा विचार आहे. समाजाच्या कल्याणासाठी तापली बघा ना रे, समाजाच्या कल्याणासाठी तापली बघा ना रे. शत्रूंनाही पाणी पाजून केले बघा गार. क्रांतीचं बंड पेटलं आणि या बंडाला सुरुवात कोणी केलं? क्रांतीचे पेटले बंड.
बंदीच पेटले बंड पेटले बंड पेटले बंड पेटले मनुवादी केले थंड मनोवाद केले आणि शाळेला सुरुवात झालेली आहे. या शाळेमध्ये पहिल्या वर्गामध्ये फक्त 6 मुली आणि या 6 मुलीमध्ये 4 मुली ब्राह्मण समाजाच्या, 1 मुलगी धनगर समाजाची आणि 1 मुलगी मराठा समाजाची आहे. आणि या सावित्रीनं या मुलीला शिक्षण देण्याची सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा माझी सावित्री तुम्हाला वाटत असेल काय माय शाहीर लेख माझ्या लेकीला घेऊन मिरवतो, पडला ना प्रश्न. अरे हा शाहीर वगैरे उद्या असेल नसेल, पण जामखेड मधून ही लेख शाहीर झाली पाहिजे. वाघाच्या बछड्याला ट्रेनिंग द्यायची गरज नाही, माशाच्या पिल्लाला पोहा शिकायची गरज नाही, तशी बहुजनाच्या लेकराला शिवशाहू आंबेडकर शिकायची गरज नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र. पण या महाराष्ट्राला जातीवादाचं वळण लागलंय दादा. या आमच्या महाराष्ट्राला आज जातीवादाचा कॅन्सर झाला आणि या कॅन्सरला एकमेव रामबाण उपाय औषध आहे. त्या औषधाचं नाव शिवचरित्र. महात्मा फुल्यांचा आदर्श कोण? थॉमस पेन. महात्मा फुल्यांचा आदर्श कोण? जॉर्ज वॉशिंग्टन. महात्मा फुल्यांचा आदर्श कोण? कोळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. मग माझ्या सावित्रीवर इथल्या धर्म मार्तंडानं त्यांना माहित आहे बहुजन समाजाची लेकरं शिकली तर आपला धंदा बंद होईल. म्हणून या सावित्रीवर शेण मारावं, दगड मारावे, चिखलाची गोळी मारावी आणि माझ्या सावित्रीबाई फुलेनं सहन करावं. सावित्रीबाई फुले यांचं स्वतंत्र समग्र वाङ्मय आहे. त्या समग्र वाङ्मयामध्ये सावित्री म्हणते काही दिवस सहन करायचे असते, दिवस आल्याच्या नंतर दिवस दाखवून घ्यायचे असते. आणि या सावित्रीनं सहन केलं तुमच्या आमच्या लेकरासाठी. आणि सेनाने वाकलेल्या सावित्रीला या ज्योतिबानं बघावं. अरे हळव्या काळजाची माणसं होती हो, ही माणसं हळव्या काळजाची आहे. महापुरुषाला या महात्मा ज्योतिबा फुल्याला वंचित दलित पीडित शोषित समाजाचं दुःख सहन नाही झालं. या समाजाच्या गळ्यामध्ये मडक आहे, पाठीमागे झाडू आहे. या देशामध्ये कुत्रा मांजर किडा मुंगी यांना पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि आम्ही माणूस असून सुद्धा आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही. ही कुठली व्यवस्था आहे? हा कुठला न्याय आहे? आणि माखलेल्या सावित्रीबाईला ज्योतिबा फुल्यानं बघावं आणि ज्योतिबा फुल्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या. दोघा नवरा बायकाचा संवाद आहे आणि महात्मा ज्योतिबा फुल्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यानं अवघ्या मोजून 10 मिनिटांमध्ये अरुण भाऊ हा कार्यक्रम संपणार आहे, फक्त 10 मिनिटं सहकार्य करा. मी 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपवतो.
जो हा इतिहास तुम्हाला मी सांगितला ना, कोणताही मर्दाना जामखेड मध्ये त्याला हा इतिहास सांगून दाखेच म्हणा. 400-500 किलोमीटर मनोरंजन नाही करीतो, टाइमपास नाही करीतो. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. महात्मा फुल्याचं घर जळालं, तुमच्या घराला शांती लाभावी म्हणून शाहिरानं ही महात्मा फुल्यांची क्रांती सुरू केली. ही तळमळ आहे, ही आग आहे. ओ बाई बाप, महापुरुष जर आम्हाला कळाला, ज्याच्या डोक्यामध्ये महात्मा फुल्यांचा विचार गेला ना, त्याच्या खिशामध्ये गांधीजी आला म्हणजे आला. आणि सेनाने माखलेल्या सावित्रीला ज्योतिबानं बघावं आणि ज्योतिबानं म्हणावं, सावित्री, या अग्निकुंडात इथल्या समाजाचं भलं व्हावं, इथल्या लेकराला शिक्षण मिळावं म्हणून तू हा त्याग सहन करते सावित्री का? तर त्या सावित्रीचं उत्तर महात्मा फुल्यापेक्षा भारी आहे. सावित्री म्हणते, तात्या साहेब, ते त्यांचा धंदा बंद होऊ नये म्हणून ते त्यांचं काम करतात. शब्दावर लक्ष द्या. सावित्रीबाई महात्मा फुलेला काय म्हणतात? तो त्यांचा धंदा बंद होऊ नये म्हणून ते त्यांचं काम करते, पण बहुजन समाजाची लेकरं धंद्याला लागली पाहिजे म्हणून मी माझं काम करते. अरे वंचित, दलित, पीडित, शोषित, शूद्र, अतिशूद्राची लेकरं धंद्याला लागली पाहिजे म्हणून ही सावित्री काम करते. महात्मा ज्योतिबा फुल्याला आपल्या पत्नीचा हेवा वाटावा आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, सावित्री, तुझ्यासारखी पत्नी मिळाली, जीवनाचं सार्थक झालं सावित्री. दोन तासाचा हिंदी चित्रपट आहे. त्या हिंदी चित्रपटामध्ये 1 लाख पात्र आहे, पण ह्या 4G युगामध्ये, 5G युगामध्ये 2 तास झाले एकच पात्र बोलतय, उपकार शिवशाहू फुले आंबेडकराचे. हे सोपं नाही हो. हे 2 तास लोक खेळून धरणं, 2 तास लोक एका जागेवर बसीनं, त्याला ही मर्दाचंच काळीज लागतं. हा पोवाडा नाही, हे मनोरंजन नाही, हे महात्मा ज्योतिबा फुल्यानं तुमच्या आमच्यासाठी रक्त सांडलं, रक्तानं लिहिलेला इतिहास शाहीर सांगतो. आणि मग महात्मा ज्योतिबा फुल्यानं 1848ला शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिबा थांबले नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यानं अस्पृश्यासाठी स्पेशल शाळा